भाजपने सर्वांनाच गंडवले आहे। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबी समजण्याचा जी.आर. काढून मोठा गाजावाजा केला। भाजपने असा आव आणला आहे की न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला, मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे। भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्यायमूर्ती शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले। जगन्नाथ डी होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात न्यायालयाने पॅराग्राफ 13 मध्ये म्हटले आहे की सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही। त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये कुणबी जात नसून व्यवसाय आहे, असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे। हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले की सर्व मराठा हे कुणबी आहेत, असं सरसकट धरता येत नाही। त्यामुळे भाजपने जी.आर. मार्ग काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा आहे। तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसीना स्वतःच्या हक्कासाठी आता लढा द्यावा लागेल, आंदोलन, मोर्चे, बैठका घ्यावा लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे। वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे। मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते। मात्र शासनाने सर्व मराठी कुणबी समजावेत, असा जी.आर. काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे व उबाटा मराठा समाज यांनाही गंडवले आहे। महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजावाजामध्ये आम्ही मराठा समाजाला कुणबी संबोधावं अशा रीतीने असताना जी.आर. जाहीर केला आणि अशी टिपकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडवला। ही दुर्दैव असं म्हणेल की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं। समिती होती, समितीलाही फसवलं होतं। ज्युडिशियल कमिटी होती, शिंदे होते, त्यांनाही फसवलेलं आहे। आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज, जरांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलंय अशी असणारी परिस्थिती। कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असणारी परिस्थिती। वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं। ती भूमिका शासनाने घेतली नाही, तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी.आर. काढला, त्या जी.आर.च्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार। फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही, पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे। आणि त्याचं कारण असं आहे की 17/10/2023 रिट पिटिशन नंबर 4476 of 2002 जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मार्ला पार्ले आणि ए.एस. बग्गा या दोघांनी दिलेला आहे। या दोघांनीही
या जजमेंटच्या पॅरा 13 मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्या समोर या ठिकाणी वाचून दाखवतो, कारण का ते महत्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. इफ द इम्पंज डिसिजन which is based on sole document is accepted in the instance case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi dash other backward classes, and this would result in nothing short of social absurdity. The original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant, and at no point of time their veracity was challenged by the respondent number 3 before the committee. The decision of the committee validating caste claim of respondent number 3 is without reason, and the conclusion arise in the impugned decision totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 1810-2001, the committee is quasi-judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly erroneous on this account as well, and such findings without setting out the reason thereof are ab initio void. आता या निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही. त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुणबी ही काही जात नाही, तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे. हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने GR मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय, गंडवलेलं आहे. जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं, फसवलेलं आहे. जरांगे पाटील आंदोलनात बसले होते, सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे, गंडवलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही, त्यावेळेस हा GR बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही, एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे. आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याचा हा निर्णय ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या वेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील. आणि जिथे 2003 साली 2006 साली निर्णय आलेला आहे, तर ह्या 2006 सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं, ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही. फार तर रिव्ह्यू पिटिशन किंवा क्युरेटिव्ह पिटिशन हे 2 त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का, फसवलत का, याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे.
हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील, बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं, प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो.